जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासन व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आलाय। महाराष्ट्र शासनाने आता आनंदाचा शिधा पुन्हा वितरित करण्याबाबत जी.आर. आणलेला आहे। 12 जुलै 2024 रोजी हा जी.आर. आलेला आहे आणि चांगलं अपडेट आहे, कारण की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना याचा फायदा होणार आहे। हे बघा, आता गौरी गणपती येणार आहे, मग काय काय मिळणार आहे तर बघू शकताय। प्रत्येकी 1 किलो प्रमाणात रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीनचं तेल मिळणार आहे। मग हे कोणाकोणाला मिळणार आहे, कशा प्रकारे मिळणार आहे, सगळी डिटेलमध्ये माहिती सांगतोय, तुम्ही ते वाचू शकतात। 1,70,82,086 शिधापत्रिका धारक आहे त्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे। त्यामुळे सगळी माहिती सांगतोय। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बघा, महिलांसाठी स्टार्टअप योजना झालं, ई पिंक रिक्षा योजना झाली, लाडका भाऊ योजना झाला किंवा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर सगळे व्हिडिओ टाकलेले आहे। आणि तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर 3 मोफत सिलेंडर मिळणार आहे, त्याची पण माहिती तुम्हाला सांगितली आहे। तर हे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। इंस्टाग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा, त्याचीही तुम्हाला नक्कीच मदत होईल, पटकन तुम्हाला अपडेट मिळतील। तर मित्रांनो, नेमका आनंदाचा शिधा काय आहे ते समजून घ्या। जसं की ते बघू शकताय, प्रस्तावनेमध्ये माहिती दिलेली आहे कोणाकोणाला मिळणार आहेत। सणासुदीच्या काळामध्ये जे अंत्योदय अन्न योजने अंतर्गत येतात किंवा तुम्ही ते बघू शकताय, इथे दिले बघा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभाग, वर्धा विभागात या 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्यांच्याकडे APL आणि केशरी शेतकरी शिधापत्रिका धारक आहे यांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता सन 2022 मध्ये दिवाळी तसेच सन 2023 मध्ये गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन 2024 मध्ये श्रीराम प्रतिष्ठान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जे पण शिधापत्रिका धारक होते त्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला होता आणि राज्यामध्ये त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता। मग त्याचप्रमाणे 2024 साठी गौरी गणपती जे येणार आहे त्या निमित्ताने हे आपल्याला आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे। आता हा कधी मिळणार आहे तर बघा, शासन निर्णयामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, कोणाकोणाला मिळणार आहे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे। मग यामध्ये तुम्ही बघू शकताय कधी हा मिळणार आहे तर 15 ऑगस्ट 2024 पासून 15 सप्टेंबर 2024 रोजी हे तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर नक्की तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तुम्ही जर ते थंब दिलं नसेल, आधार लिंक केलं नसेल ते करून घ्या, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला अडचण येईल हा आनंदाचा शिधा मिळण्यामध्ये। त्यामुळे जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करून घ्या। कितीमध्ये मिळणार आहे तर फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीनचं तेल तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळणार आहे, ज्याला आनंदाचा शिधा मिळतात। त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे। जे पण लोक एलिजिबल आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा। आणि याच्यासाठी किती खर्च येणार आहे तर 543.21 कोटी आणि 19.3 कोटी म्हणजे जवळपास 562.51 कोटी इतका खर्च येणार आहे या आनंदाचा शिधासाठी आणि त्याला मान्यता सुद्धा दिली आहे। त्यामुळे ज्यांना ज्यांना हा आनंदाचा शिधा मिळाला होता नक्की त्यांनी फायदा घ्या। डिटेलमध्ये या जी.आर.ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, माहिती मिळून जाईल, त्यावरून तुम्ही इझिली हे वाचू शकताय। आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।